सर मध्यंतरी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये अडाणीचे अधिकारी देखील उपस्थित असल्याची चर्चा आहे। एकीकडे शरद पवार गट असेल तो समर्थनात दिसल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने मात्र कडाडून विरोध केलेला आहे। आमचं सरकार आलं तर आम्ही अडाणीचं कंत्राट रद्द करू असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेले आहेत। काँग्रेसची काय भूमिका आहे सगळ्यावरती? बिलकुल आहे की लोक गरिबांना उद्ध्वस्त करून उद्योगपत्यांना बसवायचं हे धोरण कधीही काँग्रेसचं नव्हतं आणि राहणार पण नाही। त्यामुळे धारावीमध्ये जे काही घडलेलं आहे, धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाने तिथल्या गरिबांना उद्ध्वस्त केलं जाते आहे, त्याचा विरोध आमचे नेते राहुल गांधीजींनी स्वतः केलेला आहे। त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर तो करार रद्द केला जाईल। सर मध्यंतरी आजच म्हणा अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरती आरोप केला होता। मनसुख हिरेनमध्ये त्यांचं नाव होतं आणि ते नाव त्यांना बाजूला काढण्यासाठी त्यांनी 100 कोटीचा आरोप हा देशमुखांवरती केलेला। आणि आता याच्यावरती परमबीर सिंगांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे। ते म्हणतात की देशमुख यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ते नार्को टेस्टची त्यांच्या आणि देशमुखांची मागणी करतात। बघा, परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांच्या विरोधातले पुरावे आमच्याकडे पण आहे, पण आता राज्य आणि केंद्र सरकार कुठल्या मानसिकतेचे आहेत हे आपण पाहतो आहे। परमबीर सिंगांना यांनी माफीचा साक्षीदार केलेला होता, त्यांना विदेशात जाण्याची परवानगी दिली, ते गायब राहिले। त्याला कोणी बाजूला केलं होतं, कोणी पाठवलेलं होतं, हे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। पण आता सरकार यांचं आहे, त्यामुळे आता याच्यावर काही बोलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाजवळ एकच भूमिका आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबांचे असतील, बेरोजगारांचे असतील, महागाईचे प्रश्न असतील, हे प्रश्न घेऊन लढा आणि त्याला न्याय द्या। आणि सत्ता आल्यानंतर या सगळ्या गोष्टीची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करू, कारण की ह्या पद्धतीचं हे रोज माध्यमाशी भूमिका मांडा आणि त्याच्यावरच चर्चा करा, त्यापेक्षा जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस पक्ष ती भूमिका घेऊन काम करते। सर मुख्यमंत्री यांची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना हिला आज उच्च न्यायालयात त्याच्या विरोधात याचिका दाखल होती। हा सामान्यांचा पैसा आहे, मात्र ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असं उच्च न्यायालय म्हणत आहे। आणि त्याबरोबर जो आनंदाचा शिरा होता गणेशोत्सव कसं वाटप होणार होतं, त्या वाटपाचा देखील उच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केलेला आहे। आपली काय? तेव्हा आनंद सिदेच्या बाबतचं जी काही याचिका होती, जे काय मला पाहण्यात आणि वाचण्यात आलं, ज्या व्यक्तीला अनुभव नाही अशा व्यक्तीला आपल्या बगलबच्च्याला हे काम द्यायचं आणि आनंद सिदा गरिबाच्या तोंडात मिळूच नाही अशा पद्धतीचा सरकारने केलेला एक प्रयत्न होता आणि त्याच्या विरोधातली ती याचिका होती। त्याला जो काही आता माननीय उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आणि त्या पद्धतीचा मार्ग मोकळा झाला असेल, ज्या तुम्ही ती सांगता त्याप्रमाणे। पण सरकारचा उद्देश हा गरिबांना धान्य देण्यापेक्षा, त्याच्यातून आनंदसिद्धा देण्यापेक्षातून त्याच्यातून कसं कमिशन मिळेल आणि आपल्या बगलबच्च्यांना फायदा कसा होईल, हे सरकारचा उद्देश त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे। राहिलं लाडल्या बहिणीच्या प्रकरणामध्ये, आमच्या ज्या ठिकाणी आमचं सरकार आहे, आमचे नेते राहुल गांधींचं महालक्ष्मी योजना जी आहे ती सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि त्या अंमलबजावण्या आमच्या केल्या जातात आहेत। मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपने लाडली बहीण योजना आणली। आता त्यांना माहिती घ्या, तिथं ती योजना बंद झाली, निवडणुकीनंतर ती योजना बंद झाली। पण आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की महिलांना राज्य सरकारच्या वतीनं आधार दिला पाहिजे, त्यांना मदत केली गेली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। महालक्ष्मी योजनेसारख्या योजना आम्ही राबवू। हे आज जे पैसे देतात आहेत 1,500, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आमचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही देऊ। त्यामुळे प्रामाणिकता जी असायला पाहिजे जनतेला मदत करण्याची, ती या सरकारमध्ये दिसत नाही। लोकसभेमध्ये हारल्यामुळे कसं आपली इज्जत वाचवता येते याचा अयशस्वी प्रयत्न राज्यातलं सरकार करताना आपण पाहतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर खूप आम्हाला चर्चा करायची नाही, काँग्रेस पक्षाला चर्चा करायची नाही। जनतेला मदत करण्याची भूमिका काँग्रेसने आतापर्यंत अनेकदा केलेल्या आहेत। निराधार योजना असतील, विधवा महिलांना मदत असेल, राशन दुकानाला धान्य असतील, अशा अनेक योजना काँग्रेसने या देशामध्ये राबवल्या, त्या चालतात आहेत। त्यामुळे काँग्रेस त्याला क्रेडिट घेत बसलं नाही, ते सरकारचं दायित्व बनतं आणि सरकारने केलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा भाजपप्रणीत सरकार महाराष्ट्रामध्ये करते आणि त्याचा उदो करतात आहेत। 270 कोटी रुपये त्याच्या जाहिरातीवर खर्च करतात आहेत, म्हणजे यांची नियत काय?
हे त्याच्यातून स्पष्ट होते. अनिल परब यांच्या आरोपानंतर आता फडणवीस यांनी सांगितलं आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख भाजपवर आरोप करत आहेत. मी म्हणालो तुम्हाला की आम्हाला याच्यात आज पडायचं नाही आहे. आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत, त्याच्यावर आज चर्चा करून काय करायचं. दिल्लीत यांचं सरकार, राज्यात त्यांचं सरकार, या पद्धतीच्या नौटंकी करण्यापेक्षा त्याच्यात न पडणं बरोबर आहे. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आणि काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढतो आहे. जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर आता भाजपचे एक नेते जरांगेवर लक्ष ठेवतात. आम्हाला तिच्या कुठल्याही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. आरक्षणाचाही प्रश्न असेल तर तो काँग्रेस सोडवू शकतात आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी त्याचे सगळे ते प्रश्न कसे सोडवता येईल त्याच्यावरच्या अनेक भूमिका मांडलेल्या आहेत. परवा लोकसभेमध्ये तीच भूमिका मांडत असताना भाजपनी राहुल गांधींची जात काढली. याची जात नाही तो गणनेची गोष्ट करतो आहे. राहुल गांधीजी मागासवर्गीयांच्यासाठी लढतात आहेत. ओबीसी असेल, शेड्यूल कास्ट असेल, भटके विमुक्त जाती असतील, आदिवासी असेल, त्यांच्यासाठी भांडतात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करतात. पण भाजपला या लोकांना न्याय द्यायचा नाही. ते राहुल गांधीची जात नाही काढली तर या सगळ्या मागासवर्गीय जातीची जात काढून या सगळ्या जातीचा अपमान करण्याचं पाप भाजपने केलेलं आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.